आजचे पाहुणे या कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, समाजामध्ये प्रत्येकजण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी बरंच काही करत असतो. काही जण नात्यामधले नसूनही परिचितांसाठी मदत करत असतात. कुटुंबासाठी सर्व काही करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे संस्कार आपल्यावर झालेले असतात. नुसतंच कर्तव्य नाही, तर कुटुंबाच्या प्रेमापोटी आपण सतत झटत असतो. मात्र समाजामधले गरजू, गरीब, निराधार लोकांसाठी तळमळून झटणारे खूप कमी लोक आपल्या समाजात आहेत. अगदी मोजकेच लोक निस्वार्थ भावनेने निराधारांसाठी झटत असतात. अशाच एका अवलिया व्यक्तिमत्वासोबत आज आपण बातचीत करणार आहोत. अनेकांना सुखाची सावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे त्यांचं काम आहे. तर आज आपल्या भेटीला आले आहेत सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर सर. सर, आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद मॅडम. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही ही जी समाजसेवा करत असता, निराधार, गरीब, गरजू, आजारी, एकटं असणाऱ्या लोकांना सावली देत असता, तर या तुमच्या कामाची सुरुवात कुठून झाली? सुरुवात म्हणजे सांगायचं आमच्या कुटुंबातून आमची सुरुवात झाली. कौटुंबिक अवस्था आमची पहिले बिकट होती. म्हणजे राबल्यानंतरच खायला मिळत होतं, अन्यथा नाही. त्यातून माझे वडील आणि माझी आई, माझे भाऊ हे सर्वजण म्हणजे समाजाचे देणं लागण्याचं ते काम करत होते. माझे वडील डबा घेऊन जाताना काही वेळेला डब्यातनं एक एक्स्ट्रा चपाती किंवा भाकरी एक्स्ट्रा जेवण घेऊन जात होते. मला एक कौतूहल होतं की हे काय घेऊन जातात, कशासाठी घेऊन जातात. तर हे मी त्यांच्या मागं जाऊन बघत होतो. बघत असताना मी बघत होतो की पप्पा त्यांच्यातले कोण जेवले नसतील त्याला बोलवून जेवायला घालत होते. माझी आई देणार, मला म्हणणार की नाही, आपण सगळ्यांना जेवण द्यायचं असतं, की देणे वाले हात बहुत चाहिए, असे आमचे आई सारखे सांगणार. मग मी मनात विचार करणार आपणच गरीब आहे आणि आपणच का लोकांना द्यावं. पण वडिलांचं आणि आईचं ते संस्कार, आमच्या भावांचे जे संस्कार मला घडले, त्यामुळे मी गेले 17-18 वर्ष झालं या समाजसेवेत काम करतो. प्राण्यांसाठी प्लस जिथं गरज असेल त्या ठिकाणी, आपत्तीच्या वेळेला, पूरग्रस्ताच्या वेळेला, बेघर लोकांसाठी आणि शिक्षणासाठी, मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचं मी काम करतो. अच्छा, म्हणजे फक्त गरजू, गरीब, बेघर लोकांसाठी नाही, तर मुके प्राणी आणि अनाथ मुलं यांनाही आपण सांभाळता. हो. तुमच्या वडिलांकडे बघून तुम्हाला याची प्रेरणा मिळाली की आपण हे काम करावं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही हे काम सुरू केलं. आपल्या घरची परिस्थिती नीट नसतानाही आपल्या घासातला घास इतरांना काढून देण्याचे संस्कार वडिलांनी तुमच्यावरती केले. आणि त्याच्यानंतर हे काम तुम्ही कसं सुरू केलं? सुरुवात करताना सगळ्यात वस्तू मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे, मी वैयक्तिक पहिलं काम करत होतो. वैयक्तिक काम करताना, प्राण्यांसाठी काम करताना मला पिंजरे करून दिले. आणि नंतर मी स्वतः एक ॲम्ब्युलन्स घेतली विकत. ते फक्त प्राण्यांसाठी केली. प्राण्यांसाठी कुठल्या प्रकारचं काम करायचं? सगळे जखमी जे प्राणी असतील, रस्त्यावरचे जखमी प्राण्यांसाठी मी पहिलं काम करत होतो भरपूर प्रमाणात. मग तुम्ही स्वतः तिकडे जाऊन त्यांना शोधायचात का? समोर आलेला एखादा प्राणी आहे, त्याला गरज आहे, दिसलं तर मी त्याला उचलून आणणार आणि मी त्याला औषधोपचार करणार, त्याला नीटनेटकं करून आम्ही त्याला निसर्गात मुक्त करणार. अनेक साप, घरी साप निघाले केले तर साप जाऊन धरून आणणे, त्यांना निसर्गात मुक्त करणे. कारण मला एक आठवतं की मी सर्व धर्माची पुस्तकं वाचतो. त्यात मला एक जैन धर्माचं मला आवडलं, अहिंसा परमो धर्म. मला खूप मनाला भावतं. म्हणून मी काय म्हणतो की हिंसा करू नका. तर मी त्या प्राण्यांना मी जीवदान देण्याचा प्रयत्न करतो, जेवढं होईल तेवढं. कारण का निसर्ग चक्र हे वाचणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि वेदना जे होतात ते वेदना ते सांगू शकत नाही, तर त्या वेदना आपण कळून घेणे. बघा, मग माझे प्रेरणास्थान होते बाबा आमटे सर. डॉक्टर बाबा आमटे सर मला फार आवडत होते. बरं. पण मला सांगताना अभिमान वाटतो आता की डॉक्टर प्रकाश आमटे सर मला मानसपुत्र म्हणून मानतात. स्वतः महिन्यात एकदा मला व्हिडिओ कॉल करून फोनवरून मला माहिती घेतात आणि काही असेल ते मला सांगतात. चुकलं असेल तर मी त्यांना माझ्या वडिलासारखं त्यांना मी विचारतो. हे करताना मी बघत होतो मॅडम की असं ह्या लोकांसाठी करायचं. आता मी पेपर वाटायला जात होतो, सायकलवर जाताना आपल्या राम मंदिर कॉर्नरला मला एक महिला दिसली, आजी, की तिच्या हातात दोन्ही किडे पडलेले होते. अरे बापरे. आणि ती एका जागी बसून होते. तेव्हा सावंत साहेब म्हणून SP होते, राजू मोरे साहेब हे PI साहेब होते. त्या महिलेला त्या लोकांनी खायला तिथे ठेवत होते. उपीट ठेवणार, पाणी ठेवणार, बिस्लरी पाणी ठेवत होते. पण तिला खायला येत नाही. पण ती काय करत होती की पायानं पाडणार पाणी, आणि ते जसं जनावरं पाणी पितात त्या पद्धतीने पाणी, आणि तोंडाने ते
हिसकटून करून मग खाणार. पण त्याच्यापेक्षा एकदम भयंकर गोष्ट मी बघितली की त्याला ते मलमूत्र त्या तिथंच मिक्स होत होतं आणि तेच पाणी ती पित होती. अरे बापरे. मला एवढं वाईट वाटलं की माझी ती पहिली घटना माझ्याबरोबर घडली की मी परिपूर्ण ह्या बेघर लोकांसाठी काम चालू केलं. त्या आजीला ॲम्ब्युलन्सवाले घ्यायला तयार नव्हते की कोणी घ्यायला तयार नव्हते. पण मी त्या आजीना स्वतःच्या आजीसारखं धरून त्याच्या हातातले सगळे किडे काढले, ॲम्ब्युलन्सला बोलवलं. मग SP साहेबांनी, दिलीप सावंत साहेब, त्यांनी स्वतः तिथं आले. त्यांनी स्वतः उभार करून त्यांनी सिव्हिलवाल्यांना बोलवून 108 गाडी बोलवली. त्या आजीनं आम्ही घेऊन गेलो. त्या आजीने एक आश्रममध्ये ठेवलं. कालांतराने आजी 2-3 वर्ष जगले. पण महिन्यातनं एकदा जाऊन त्या आजींना भेटत होतो. पण त्या आजी मला म्हणत होत्या, तू मला वाचवलास, तू माझा नातू आहेस. मी म्हणा आनंदार म्हणा, नाही ग, तू माझी आजीच आहेस, तू राहा. म्हणजे जे 2-3 वर्ष आयुष्य राहिलं होतं त्यांचं, ते आयुष्य तुम्ही चांगलं त्यांना सुखकर जगू करून दिलं दिलं त्यांना. सुखात. त्यांचे आशीर्वाद नकळत तुम्हाला लागले असं म्हणायला हरकत नाही. पाप आणि पुण्य काही नसतं. मी कर्मावर विश्वास ठेवतो. खरं आहे. कर्म तुम्ही चांगले असेल तुम्हाला चांगलं फळ मिळत जाणार. पण आत्म्यापासून येणारे जे आशीर्वाद आहेत ते मात्र लागत असतात, हे याच्यावर मला विश्वास आहे. पहा, तो आत्मा ज्या माणसाचं पॉझिटिव्ह व्ह्यूज आणि निगेटिव्ह व्ह्यूज असतात, हो. त्यांच्या पोटात अन्न गेल्यानंतर त्यांना जे समाधानाने झोपतात, ते माणसं समाधान झोपलेले असतात. मला माझ्या घरच्यांची काळजी नसते. फक्त हे 70-75 लोक आहेत, त्यांची काळजी मला फार असते. तुमच्या आत्ता सावली बेघर निवारा केंद्रात 75 लोक. 75 लोक आहेत. कुठल्या कुठल्या वयामधले हे लोक आहेत आणि कुठल्या परिस्थितीतले हे लोक आहेत? ह्याच्या तो भरपूर म्हणजे असे आहेत की त्यांची वयोमर्यादा 20-25 वर्षाचे आहेत, पण मनोरुग्ण आहेत. त्यांना काही कळत नाही. 80-90 वर्षाचे वयन आहेत, पण त्यांचे घरच्यांनी त्याला नाकारलंय. पूर्ण त्यांचे इस्टेट काढून घेऊन त्यांना हाकलून दिले. पण मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. कारण पोलीस स्टेशनकडनं त्यांना कंप्लेंट करून त्यांचं जे इस्टेट असेल काय असेल ते त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो. मध्यंतरी असेच झालेले की आजीला सासूला जावयाने टाकलेलं होतं. मुलांनी बघितलं नव्हतं. त्याच्याकडं 25 तोळे सोनं, 3 एकर जमीन होती. तर ती जमीन आणि इस्टेटसाठी मला धमकी आल्या, मला मारण्याचा प्रयत्न केला. नंतर पैशाची लालूच दिली मला 10 लाख रुपये देऊन, पण मी त्यांना नमलो नाही. पण शेवटी ते इस्टेट, ते जमीन सरकार नावे जमा केली मी आणि त्यांना आजीना सांभाळायला लावलं. त्यांना त्या घरच्यांनी सांभाळलं. पण त्या 1-2 वर्षानं वारल्या. त्या भर थंडीत पडलेले होते. त्यांनी कडक थंडीत त्यांना भरी रस्त्यावर कचरा कुंडीत टाकलेलं होतं. अरे बापरे. त्या आजी मला म्हणत होत्या की माझी सगळं सोनं तुला घेऊन टाक. मुलं आजी नाही म्हणलं की मला ते आवडत नाही, की तुझे पैसे घेऊन मी कुठं मोठं होणार आहे. बरोबर आहे. निस्वार्थ भावना फार महत्त्वाची असते. फार महत्त्वाची. असं इतरांना मदत करताना खरं तर हीच भावना आपल्या मनात पाहिजे, तरच आपण काहीतरी काम करू शकतो. जिथं स्वार्थ आला तिथं काम थांबतो, तो लगेच स्टॉप होतो तिथे कामाला. आणि मनोरुग्ण जे लोक आहेत तुमच्या निवारा केंद्रामध्ये, तर त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे तुम्ही करता का? मनोरुग्ण हे आपण मनोरुग्ण आहे. आपण जी शहाणी लोक आहेत ना, ते मनोरुग्ण आहे. मी मला व्याख्या ती बदलून टाकावं म्हणतो. त्यांना मनोयात्री म्हणतो मी. अच्छा. मनोयात्री का म्हणतो की तिने मनाच्या इच्छेनुसार काम करत असतात. बरं. ते मनाप्रमाणे यात्रा करतात. ते मनोरुग्ण नाही, ते मनोरुग्ण आपण आहोत की आपण मन मारून जगतो. ते मन भरून जगतात, ते मनोयात्रे. यांची ट्रीटमेंट आम्ही रत्नागिरीमध्ये म्हणजे तिथं करतो. दुसरी गोष्ट आहे की आणि आपल्या इथले सांगलीतले मानसोपचार तज्ज्ञ, सांगली सिव्हिलचे, ते येऊन तिथं त्याची सेवा म्हणजे त्यांचा औषधोपचार करतो. आतापर्यंत आपण 270 लोकांना त्यांचं घर मिळवून दिलं, जे मनोरुग्ण म्हणून फिरत होते. पण ते आता सध्या त्यांचं घर शोधून आपण त्यांना पाठवलं. परवाच आपण दोघांना पाठवलो. चिलवाडा गाव म्हणाय, तिथं पाठवून दिलं दोघांना. शोधून त्यांच्या घरापर्यंत येऊन सोडलं मी त्यांना. म्हणजे मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीला बरं करून त्यांचं घर त्यांना तुम्ही परत दिलं. कारण ज्यावेळी ते जन्माला आले म्हणल्यानंतर ते कोणतरी घरदार असणारच. फक्त शोधणं गरजेचं असतं. आणि त्यांच्या मनावर कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा आघात झालेला आहे, त्यानं असे ते मनोरुग्ण झालेले आहेत. थोड्याशा उपचारानं, थोड्याशा मायेनं, प्रेमानं ते बरे होऊ शकतात. यावर जर विश्वास ठेवला तर नक्कीच आपण त्यांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणू शकतो आणि नॉर्मल व्यक्तीप्रमाणे त्यांना जगायला शिकवू शकतो. मी म्हणतो ना, औषधापेक्षा त्यांना प्रेमाची गरज असते. नक्कीच. कुठल्याही प्राण्याला, मनुष्य प्राण्याला असू दे किंवा कुठल्याही निसर्गामधल्या प्राण्याला असू दे, प्रेमानं आपण सगळं त्याला समजावू शकतो आणि त्याला व्यवस्थित ट्रीट करू शकतो. प्रेमाची भाषा ही सगळ्यांना समजत असते, मुका प्राणी असू दे किंवा मानव प्राणी असू दे. हो, प्रेमाची भाषा सगळ्यात सुंदर. खरंच आहे. आणि कुठले कुठले लोक आहेत तुमच्या बेघर निवारा केंद्रात? आमच्याकडे कसं घरातनं हाकलून दिलेले आहेत, जे इस्टेटी काढून घेतलेत. माझ्याकडे आता एक
गोगटे काका म्हणून आलेले आहेत. ते मानसिक रुग्ण आहेत. ते स्वतः सांगतात माझ्याकडे 29 एकर जमीन माझी आहे, 58 गुंठ्याचा एक प्लॉट एक आहे, माझ्या नावावर आहे, सगळं आहे. ते म्हणतात मी इथं काम केलो, तिथं काम केलो, बोलतात ते. कारण ते केले असतील मला माहीत नाही, पण त्यांनी पेपरमध्ये वाचून, माझं लेख पेपरमध्ये वाचून त्यांनी मग मला शोधत सांगलीत आली. मग त्यांना ॲडमिशन दिलं. त्यांच्या घरच्यांना फोन केला आणि त्यांचे घरचे म्हणले की म्हणजे त्यांचे बायको नाही, मुलं नाहीत, कोण नाही, तर त्यांचे नातेवाईक भाऊ ते नव्हते. ते म्हणले की नाही म्हणले आमच्याकडे 17, 18, 20 वर्ष झालं आमचं त्यांचा संपर्कच नाही म्हणले, आणि ते आम्हाला नको आहेत. म्हणजे काहीतरी केलं असेल त्यांनी, बरोबर. त्यामुळे ते असं फिरतात. आणि काही लोक अशी भेटले की त्यांना ते घरात राहायचंच नाही आहे. काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतात, जे गुन्हेगारात नाही त्यांना हद्दपार केल्यानंतर बाहेरची लोक इथं आलेले असतात. ते फिरत येतात. कारण की त्यांच्याकडे आम्हाला मध्यंतरी त्या एकाकडे पिस्तूल, गोळ्या, चाकू, सुरे, त्याची ते चार्जशीट लिहिलेली, ते झेरॉक्स ते सापडले. आणि तो गलिच्छ अवस्थेत बेघर म्हणून फिरत होता, कचरा गोळा करून त्यात राहिलेला. खरी तशी अवस्था होती का सोंग घेतलेला होता. काही लोक अशी पण आहेत. काही व्यसनाच्या नादाला लागून बाद झालेले आहेत, दारूच्या नादाला. त्यांना असं वेगळं आहे ना. काही आता माझ्याकडे एक आहे तर एक प्रेमभंग झालेला आहे. तो सारखा अश्विनी अश्विनी म्हणून ओरडत असतो. त्याला त्या पोरगीने धोका दिला म्हणून तो कुठनं आला माहीत नाही, सांगत नाही, काही नाही. एक माणूस आहे राजेश म्हणून, तो आल्यापासून एक शब्द बोलला नाही, एका जागी स्तब्ध बसलेला असतो. त्याच्यावर पण औषध उपचार चालू आहे, पण तो बोलत नाही जास्त, कुणाशीच बोलत नाही. म्हणजे 0.5 100 एकदा बोलतो ना, तर बाकी काही बोलत नाही, काही बोलत नाही. बाकी सगळं ऐकतो, मी सांगेल ते करतो, बाकी स्वच्छ राहतो, आंघोळ करतो, सगळं. पण तो घाण राहणे नाही, काही नाही, पण बोलला नाही. अशा अनेक गोष्टीचे आहेत. जे लोक अस्वच्छ आहेत किंवा त्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळत नाही, किंवा आपल्या आरोग्यासाठी आपण चांगलं राहायला पाहिजे असं कळत नाही, त्या लोकांना मग तुम्ही कसं समजावता या गोष्टी? आता माझ्याकडे येतात ते असतात की काही लोकांचे पायात किडे पडलेले लोक असतात. काही बोन कॅन्सरवाले माझ्याकडे आहेत. ते बोन कॅन्सरवाले आम्हाला म्हणलेले 2-3 महिन्यात ते मरेल, पण आज 3 वर्ष झालं मी त्याला जगवलं. फक्त मनाची इच्छाशक्तीवर. तुला काय झाले, चल फिर माझ्यासंग. त्याला एक्सरसाइज देणे, केमो देणे, सगळं ट्रीटमेंट चालू केलं. आणि काही लोक जे घाण राहतात, त्यांनी घाण केल्यानंतर मी जाऊन त्यांना आंघोळ घालतो. आम्ही त्यांना आंघोळ, आमचे सहकारी मित्र आहेत सगळेजण मिळून आंघोळ घालतो, त्याला स्वच्छ करतो. आणि त्याला सांगतो की नाही, हे करायचं नसतं, हे चांगलं दिसत नाही, त्याला समजावतो. काही वेळा मार खाल्लो आम्ही शिव्या खाल्लेल्या आहेत. काही नाही तर येऊन रात्री माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला, काठी मारायचा प्रयत्न केला. कारण का त्यांना ते हॅबिट झालेलं असते की मी घाण राहावं. आणि ते घाण राहण्याचं कारण आहे की त्याला ते जेवण फ्रीमध्ये मिळते. ह्या लोकांकडे पैसे बी असतात, ते पैसे आम्ही एका डब्यात ठेवलेला आहे साठवून, खर्च करायचं नाही, त्यांचंच आहे. तर ह्या लोकांना समजावायला म्हणजे थोडं प्रयत्न करावं लागतं, पण ते चांगले होतात. आता माझ्याकडे आहे ते 75% लोक चांगले झालेले आहेत. आणि ते त्यांचेच लोकांना त्यात समजावून सांगतात की तुम्ही स्वच्छ राहावा, आंघोळ करा, भैया तुमच्यासाठी करतात, तुम्ही करा. म्हणजे एकमेकांनाही एकमेकांना सपोर्ट करून राहतात. मग ह्या सगळ्या लोकांना औषध उपचारासाठी किंवा यांच्या सांभाळ करण्यासाठी, यांच्या जेवणासाठी तुम्ही व्यवस्था कशी करता आर्थिक? तुम्हाला कुठून निधी मिळतो का? हो, आता आम्हाला दीनदयाल अंत्योदय योजनेकडून आहे ना, आणि महापालिकेकडून आम्हाला 10% मिळतं. त्या 10%तनं पहिले 1-2 वर्ष आम्हाला 100% मिळाले, पण नंतर 10%च द्यायला आले. पण जिथं स्वच्छ काम असतं आणि निस्वार्थी काम असतं, तिथं काही कमी पडत नाही. अगदी खरं आहे. आमच्या इथले बेघर जे आपण घरात जेवत नाही, एवढं भारी जेवण खातात ते. मस्त जेवण असतं, आनंदात जेवतात. काही लोक असे निस्वार्थीपणे आम्हाला गपगुमान आणून देतात धान्य. काही जेवण करतात मोठे चांगले, वेटिंगला थांबलेले असतात माझ्यापाशी जेवणाला. कारण का तिथं कामचे त्यांना कामाचा म्हणून मोबदला बघतात. कारण की आम्ही काम करताना आम्हाला जेवढं लागेल तेवढंच घेतो. कारण जास्त साठलं तर नाशवंत होणार. नाश करण्यापेक्षा त्याचा कुठेतरी वापर व्हावा, उपयोग होणं फार गरजेचं आहे. म्हणून ते त्या पद्धतीने मी तिथं डिसिजन घेतलं. तर डिसिप्लिन एवढं कडक ठेवलेलं आहे की जास्तच काही घ्यायचं नाही, जेवढे लागेल तेवढंच घ्यायचं. माझे दानशूर लोक देतात, मदत देतात. काही वेळेला नसतंय, तर काही वेळेला आता मला सांगायची म्हणजे आनंद वाटतो की एक स्त्री पुरुषाला घडवू शकते. अगदी त्याचं उदाहरण म्हणजे माझी पत्नी. माझी धर्मपत्नी लग्न होऊन 2010ला झालं. 7 वर्षांनी एक मुलगी झाली आम्हाला. तिचं नाव मी रिजा उर्फ जिजा ठेवलेलं आहे. मुलगी आल्यानंतर मी एवढा मोठा झालो, नावाजलो. आणि
त्याच्या अंगात नुसतं मंगळसूत्र पण ते मी डुप्लिकेट घातलेलं आहे. आता मी गेले 4-5 वर्ष झालं मी नुसता ते व्याज भरतोय. सोनं पडून आहे बँकेत, पण या माणसानं उपाशी ठेवलं नाही. स्ट्रगल करावं लागलं मला, फार स्ट्रगल. फक्त मला खंबीर साथ म्हणजे माझ्या मिसेसची. तुम्ही करा, काय पाहिजे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. माझे मंगळसूत्र जाऊ दे, सोनं गेलं चालेल, तुम्ही सोन्यासारखे आहात, तुम्ही माझ्यासोबत राहा. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या धर्मपत्नीची खंबीर साथ तुम्हाला. भरपूर. आणि आईवडिलांचा कसा पाठिंबा? आई वडिलांची साथ होती भरपूर, पण वडिलांनी बी साथ अधुरी सोडली मला. आणि आईने तर मला कोरोना टायमाला मला एकट्याला सोडून गेली. सांगायला वाईट वाटतं की एवढं साम्राज्य बघायला माझे आई वडील नाहीत, पण आईनं ऐनवेळी मला धोका दिला. आईनं शेवटचं दर्शन बी घेऊ दिलं नाही मला, कारण मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. आणि माझ्या आश्रमचे 63 लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. अरे बापरे. त्यावेळेला आईनं हपकी खाल्ली की ही लोक मेल्यानंतर मुस्तफा काय करून घेईल. पण रात्री 11 वाजता आईनं माझ्यासोबत बोलली आणि सकाळी 7ला न्यूज आली, मला बातमी आणि भावाचा फोन आला की आई आपल्याला सोडून गेली. कशाने? आई म्हणजे अटॅकनंच गेली. ते म्हणून असं वाटतं की आई वडिलांनी मला एकटं सोडून गेलं. पण मी विचार केला त्यावेळेला माझी एक मानलेली आई, माझी आई माझ्यासोबत होती. मी पॉझिटिव्ह असताना मला काळजाला मिठीत घेऊन स्वतः रडले. ते म्हणजे माजी उपायुक्त आपल्या सांगलीच्या स्मृती पाटील मॅडम, यांनी मला फार साथ दिली. मला आयुक्त केंबुडकर साहेब होते, त्यांनी बी त्यावेळेला, तेव्हाचे जिल्हाधिकारी होते अभिजित चौधरी साहेब, त्यांनी बी साथ दिली. त्या माऊलीने मला कधी कमी पडू दिलं नाही. मला म्हटले की ते नाशवंत शरीर गेलं, पण ज्या गर्भात तू मोठा झालास ते तर मोठा आहे ना, रडायचं नाही, आता लढायचं. ते आता लढतच आहे मी. तुमच्या रूपानंच तुमचे आई वडील जिवंत आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनीच तुम्हाला हे संस्कार दिलेत ना. इतरांना घासातला घास काढून त्यांना सांभाळायचं, त्यांना मदत करायची, हे त्यांचे संस्कार तुम्ही पुढे नेत आहे, त्यांची शिकवण पुढे नेत आहे. जरी ते लौकिक अर्थानं नसतील, पण ते आशीर्वाद रूपानं कायम तुमच्यासोबत आहेत. म्हणून आज तुम्हाला काही कमी पडत नाही. आणि तुम्हाला एवढं मोठं कुटुंब मिळाले, 75 लोकांचं कुटुंब तुमच्याजवळ आहे. आणि त्या कुटुंबामध्ये लहान मोठे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर या सगळ्या लोकांना तुम्ही एकत्र घेऊन एका वटवृक्षाप्रमाणे सगळ्यांना सावली देत आहात. तर या सगळ्या लोकांच्या अनेक अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणींवरती तुम्ही उपाय शोधताय, त्या अडचणींवरती त्यांना सोल्युशन्स देताय, त्यांना सांभाळताय, औषधोपचार करताय आणि अनेक मदतीचे हात तुमच्यासोबत येतात. हे काय कमी आहे का? नाही, काही. तुमच्या एकट्याच्या लढ्याला अनेक हात जोडले गेलेले आहेत आणि मग ते सगळे हात मिळून तुम्ही एक आहात. आणि ही तुमची ताकद आहे ना, ही खूप मोठी आहे. असे अनेक 75 लोक येतील आणि त्या सगळ्या 75 लोकांना तुम्ही सुखाची सावली देत त्यांच्या आयुष्याला अर्थ देत असाल. नक्कीच. अजून काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का? अनुभव सांगायचे म्हणजे असे आहेत की आम्ही ज्या वेळेला लोकांकडं त्यांना घरी पाठवतो त्यांच्याकडं, तर आम्ही महिन्याला त्याचं फॉलोअप घेतो. महिन्याला एकदा कॉल करतो त्यांना, त्यांच्या घरी त्यांचा व्हिडिओ कॉलवर बघतो योग्य सांभाळ होतोय का नाही. तर काही वेळेला होतात की ती माणसं तिथनं बी पळून जातात. म्हणजे पुन्हा त्यांना त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं म्हणून ते तिथनं बी जातात. पण ते परत तुमच्याकडे येत नाहीत. नाही, माझ्याकडे येत नाहीत. मग आम्ही असं ग्रुप केलेला आहे की मोठा ग्रुप आहे आमचा, की जेन्युअली जे खरं काम करतात या लोकांचा आम्ही ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपवर त्या माणसाचा फोटो पाठवतो. अशातले आमचे फक्त 20% लोक आम्हाला सापडले. परत मी त्यांना इथं घेऊन आलो आणि ते पुन्हा तुमच्याजवळ माझ्याजवळच आणलो मी, कारण त्यांना राहायचं नाही. आणि सांगा म्हणजे मी समाजसेवा करताना मी बघतो की मी शिक्षणाचा अभाव, शिक्षणाचा अभाव म्हटल्यानंतर मी आता 253 मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेलं आहे. त्याचा सर्व खर्च आपण देतो त्यांना. कशा प्रकारे मग हे काम? शैक्षणिक साहित्य देतो, काहींची शाळेची फी नसेल तर फी भरून देतो आम्ही, त्यांची मुलांना शिकवतो. आत्तापर्यंत आपल्याकडे 18 ते 19 मुलं आता अधिकारी म्हणून कामाला आहेत. काही पोलीस अधिकारी आहेत, काही वन विभागमध्ये, काही आर्मीमध्ये आहेत. आनंद सांगायला एक आनंद होतो की आता इंग्लंडमध्ये एक पोरगं जॉब लागला, वार्षिक 50 लाखाचं पॅकेजवर, ऊसतोडी कामगाराचा मुलगा. त्याला शिक्षणासाठी मदत केली. आता सुद्धा तो इंग्लंडमध्ये आहे. तो आता 50 लाख पगार, 1 वर्ष होईल त्याला. आता तो तिथे का जॉब करायला आला आहे कंपनीत. अच्छा. समाजातल्या कुठल्या स्तरातली ही मुलं आहेत ज्यांना तुम्ही दत्तक घेता आणि मदत करता?
समाजातले सर्व स्तरावरची आमची मुलं घेतो. आम्ही काय करतो की आमची टीम आहे, ती टीम जाऊन शोध घेते खरोखर त्या मुलाला शिक्षणाची गरज आहे का. सगळ्यात पहिला आम्ही त्यांचा घरचा अभ्यास करतो, पहिला त्यांच्या आई वडिलांचा अभ्यास करतो. यात आई वडील किती कमवतात, त्यांच्याकडं घर खर्च करून घर भाडं देऊन शिल्लक किती पैसे राहतात, त्या शिल्लक पैशामध्ये त्यांनी काय करतात, दिवसभर यांनी काय करतात, याचा विचार करून मगच आम्ही मुलं निवडतो. नाहीतर गरीब दिसलं म्हणून उचलणं जमत नाही, फसवणूक होईल. काही आता वेळेला कळालं की आमची मुलं, आमच्या घरी परिस्थिती नाही, आमच्या मुलाला तुमच्याकडे दत्तक घ्या. ज्यावेळी आम्ही दत्तक घ्यायला जाऊ म्हणतो होतो, त्याची आई ती बी व्यसनी, बाप पण व्यसनी. अरे बापरे. दिवसात 200-300 रुपये दारू पिणार, पण आणि कामाला जाणार, राबणार दारू पिणार, शिवभोजनमधलं जेवण खाणार आणि घरातून बसणार, आणि मुलगा टवाळकी करत फिरणार. अशा मुलांना आम्ही घेऊन जाऊन त्यांना आश्रमशाळेत घातलं. त्याचा सगळं खर्च आपण बघतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात. त्यामुळे आता शिक्षणावर आम्ही जोर भरपूर दिलेला आहे. म्हणजे एक चांगली पिढी घडवण्याचं पण काम तुम्ही करताय. कारण घडणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही घडवलेली मुलं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे ही समाजसेवा करायला शिकतील आणि तुमच्यासारखे अनेक मुस्तफा तयार होतील. मी त्यांना घडवत नाही. जे मिलिटरी आहे मी, की माझ्या थ्रू ते जातात, कारण बँकेचं काम करतो. देणारे दान देतात माझ्याकडं, मी ते योग्य ठिकाणी देतो. मी हे फार महत्त्वाचं आहे ना. पण हो, दिलेलं दान योग्य ठिकाणी वापरलं जाणं ही फार गोष्ट महत्त्वाची असते, फार गरजेची आहे ती. आणि त्याच्यातून काहीतरी नवनिर्माण व्हावं किंवा कुणाचं तरी आयुष्य सावरावं हे फार गरजेचं आहे. नाही, खरं गरजच आहे. हल्ली बघतोय की आम्ही सोशल मीडियावर समाजसेवक बघतो, त्यांना मी फोन करून मी स्वतः सांगतो, त्यांना स्वच्छ करून त्यांना आंघोळ घालून तुम्ही लाईव्ह करू नका. त्यांना कुठं तर आश्रममध्ये आसरा द्या, जेणेकरून त्या माणसाला कुठं तर आयुष्य जगता येईल. गलितच्या अवस्थेत त्याला जेवण मिळत होतं, जागेवर मिळत होतं, आणि तोच माणूस स्वच्छ केल्यानंतर आहे ना, त्या माणसाला कोणी भीक पण देणार नाही. बरोबर आहे. पोट मारू नका त्याचा. म्हणून असं मी समाजसेवकांना हे बी सांगतो, कारण बघतोय मी भरपूर समाजसेवक आहेत लाईक, कमेंट आणि शेअर मिळवण्यासाठी. ते फक्त कसं आहे, ते दिखाव करू नका. काम स्टार्ट टू एंड चांगलंच काम करा. असं एखादं उदाहरण सांगता येईल का की तुम्ही एखाद्याला आधार दिलाय आणि तो माणूस इथं येऊन सुधारून पुन्हा त्यानं तुमच्यासारखंच काम केलं आणि तुम्हाला मदत केली? असे अनेक जण आहेत. हे पण असं कोणी आहे का ज्यानं चांगलं काम केलं आहे आणि अभिमानानं तुम्हाला सांगायला आवडेल की? वाटतंय तर मला विट्यात प्रतिभा गुरु म्हणून मुलगी आहे, जी स्वतःची 23 गुंठे जागा आश्रमसाठी घेऊन तिथं आश्रम चालू केलेला आहे. आणि त्यांनाच मी प्रकाश आमटे सरांना भेटायला घेऊन गेलेलो. ती मुलगी 22-23 वर्षाची आहे आणि आता स्वतः ती 27 माणसांना सांभाळते, स्त्री पुरुषांना एकटी. आणि त्यांचे काका पण आहेत, राजेश काका म्हणून. ते काका संन्यास घेतलेत, ते दोघंजण मिळून ते आश्रम चालवतात. फार सुरेख, मला अभिमान वाटतो त्या मुलीचा. आणि ते म्हणते मला, भैया मी तुमच्याकडे बघून मी काम शिकले. म्हणलं नाही, माझ्याकडे बघून काय शिकायचं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तू स्वतः शिल्प घडव, मी काही शिकवणार नाही. असा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का की तुम्हाला खूप गरज होती आणि त्यावेळी तुम्हाला मदत मिळाली नाही आणि तो प्रसंग इतका बिकट झाला की त्यातून तुम्हाला वाट सापडली नाही आणि तो कायम तुमच्या लक्षात राहिला? आठवते मला, मी सर्वात प्रथम माझ्या पत्नीचं मी माफी मागीन. की अशी घटना होती की माझ्या आश्रममध्ये लोकांना खायला पैसे नव्हते, कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते. त्यावेळी व्याजानं पैसे काढायला बघितलो, सगळीकडे फिरलो, सोनं नाणं सगळं मी घाणवत ठेवलेलं, काहीच शिल्लक नव्हतं माझ्याकडं. अक्षरशः 2 दिवस मी बी जेवलो नव्हतो, कारण ही लोक उपाशी मरतील म्हणून. 1 दिवसाचं राशन राहिलेलं. तर मी माझं लग्नातल्या 2 अंगठ्या होत्या मला, अर्ध्या तोळ्याच्या, ज्याच्याकडे मी घाणवत ठेवलेलं त्याला म्हटलं ते तोड, ते नवीन करता येईल. असं मी 10-12 तोळे सोनं माझे तोडलो, मी विकून टाकलं आणि ते पैसे घेऊन या लोकांना खायला आणलो. फक्त त्या मिसेसचं आधी मुलगीच्या एक अंगठी, सॉरी अर्ध्या तोळ्याची, ते बी तोडलं मी, पण यांना खायला दिलं. पण सोनं कधी ना कधी तयार करता येईल, पण या सोन्यासारखी जी 75 लोक आहेत ही पुन्हा मिळणार नाहीत मला, आणि ती वेळ मिळणार नाही. आणि एक घेतलेली जबाबदारी आहे ती पूर्ण करावं लागणार, निगुतीनं पार पाडली पाहिजे. मग नंतर सोय कशी झाली? सोय नंतर मी ते विकून धान्य विकत आणलो, धान्य आणून तिथे केलो. मी माझ्या गाड्या पण विकल्या,
पण निसर्गात एक चक्र आहे की तुम्ही जे पेरशीला ते उगवतो. पण आता सध्या माझ्याकडे 2 गाड्या आहेत, 2 व्हीलर प्लस एक 4 व्हीलर डोनेशनमध्ये आलेले आहे आणि 2 ॲम्ब्युलन्स ते बी मला दान स्वरूपात आलेले आहेत. ते बी ₹1 न घेता मी ते दोन्ही ॲम्ब्युलन्स देतो मी फ्रीमध्ये. आणि मोठी गाडी मला एक ₹100 बॉन्डवर मला एका मोठ्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगायच्या ह्याच्यावर मला दिलेलं आहे. ₹100 बॉन्डवर माझ्या नावावर करून दिली गाडी. पण ती गाडी फिरवायला पण मला वेळ मिळत नाही. म्हणजे आपण एका हाताने दिलं तर देव आपल्याला 2 हाताने देतो असं. भरपूर. आता राहायला घर आहे मला मोठं, पण मी घरात राहत नाही. पत्र्याच्या शेडमध्येच राहतो. 2 मजली घर बांधून दिलेलं आहे प्रमोद चौगुले सर आणि लोकांनी मिळून मला. पण आता सध्या त्या घरात राहू वाटत नाही मला. या सगळ्या लोकांसोबतच राहण्यात हो, सुख आहे. मला फार आनंद होतो. कारण कसं फ्लॅट सिस्टीम ते म्हणतात त्याला पिजन हाऊस. पिजन हाऊस. मला त्यात राहायला आवडत नाही, मला मुक्त राहायला आवडतं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कर्म हे तुमच्या जवळच फिरून येतात. त्याच्यावर विश्वास झाला की सांगलीतले एक मोठी शैक्षणिक संस्था आहे, त्यांचे गौतम भाऊ पाटील यांनी मला माझ्या घरात शेजारीच 20 गुंठ्यात जागा दिलेली आहे तिथं आश्रम बांधायला. म्हणलं की दुसऱ्याकडे राहू नकोस, तुझं तू स्वतः बांध. आता तिथं बांधकाम चालू करणार आहे. लोकांची जर शक्ती जर असेल चांगली तर मदतीनुसार मी चालू करणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या बेघर लोकांच्या डोक्यावर तुम्ही पक्क छत निर्माण करणार. त्यांच्यासाठी नाही, मी त्यांच्या आश्रयाखाली राहणार आहे. कारण त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथवर आहे. बरोबर आहे. कारण का मुस्तफा हा मी क्षुल्लक म्हणजे मी उद्याचा विचार कधीच करत नाही. मी आजचा विचार करणार माणूस आहे. कल क्या जागलो, झोपतनं उठलो तर मी जगलो, झोपतच गेलो तर गेलो. मग काय आजच विचार करायचा. आजचे पाहुणे या कार्यक्रमात सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांची मुलाखत आपण ऐकत आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. रसिका हो, या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शनिवारी सकाळी 9:30 तोपर्यंत कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.